नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते। आज की नाही आपण उपवासाचे सांडगे म्हणजेच उपवासाचे पॉपकॉर्न बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने। त्यासाठी इथे बघा मी 1 पाव साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा रात्रभर भिजत घालून ठेवला होता। जसं आपण नॉर्मल साबुदाणा भिजत घालतो ना, तसाच हा साबुदाणा आपल्याला भिजत घालायचा आहे। एक मोठा बाउल भरून की नेहमी साबुदाणा भिजत घातलेला आहे। वजनीप्रमाणे 1 पाव, तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घ्या। 1 पाव साबुदाण्यासाठी 1 पाव बटाटा मी उकडून घेतलेला आहे। मीडियम साईजचे 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि मीडियम साईजचे 4 बटाटे मी किसून घेतलेले आहेत। 1 पाव बटाटा उकडून घेतला आहे आणि 1 पाव बटाटा मी किसून घेतलेला आहे। टोटल मी अर्धा किलो बटाट्याचा वापर केलेला आहे। किसून घेतलेला बटाटा आपल्याला पाण्यामध्ये घालून ठेवायचा आहे। आता की नाही गॅसवरती कढई ठेवली आहे आणि आता की नाही या कढईमध्ये की नाही आपल्याला 1 कप पाणी घालायचं आहे। अर्धी वाटी किंवा 1 कप पाणी घेतलेलं आहे। ज्या कपाने आपण चहा पितो ना, ते 1 कप पाणी 1 पाव साबुदाण्यासाठी। आता पाणी गरम झालं की आता आपण यामध्ये की नाही भिजवलेला साबुदाणा घालणार आहोत। साबुदाणा की नाही आपल्याला उकडून घ्यायचा आहे, वाफलून घ्यायचा आहे, त्यामुळे थोडंसं पाणी घातलेलं आहे मी। आता याला छान असं मिक्स करून घेऊयात। साबुदाणा यासाठी उकडून घ्यायचा आहे आपल्याला, जेणेकरून जे आपण साबुदाण्याचे पॉपकॉर्न बनवणार आहोत ना, ते आपले छान फुलल्या जातात, म्हणून आपण साबुदाणा उकडून घेणार आहोत। आता छान मिक्स करून याला की नाही मी झाकून ठेवणार आहे 1-5 मिनिटासाठी। गॅस बारीक केलेला आहे। 5 मिनिटं झालेले आहेत। याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। अधूनमधून 1-2 वेळा हलवायचं आहे, जेणेकरून खाली साबुदाणा आपला कढईला चिटकणार नाही। आता याला छान मिक्स करून घेतलेला आहे। पुन्हा एकदा याला मी की नाही झाकून ठेवणार आहे 5 मिनिटासाठी। छान असा साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हा साबुदाणा उकडून घ्यायचा आहे। साबुदाणा उकडून घेतल्यामुळे की नाही जे आपले उपवासाचे पॉपकॉर्न आहेत की नाही, छान एकदम कुरकुरीत आणि छान फुलल्या जातात। साबुदाणा बिलकुल कडक लागत नाही, त्यामुळे की नाही छान असा ट्रान्सपरंट होईपर्यंत साबुदाणा आपल्याला वाफलून घ्यायचा आहे। बघा, उकडून घ्यायचा आहे। इथं साबुदाणा आपला छान वाफलून तयार झालेला आहे। आता एका पातेल्यामध्ये की नाही 2 ग्लास पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी गरम झालं की आता त्यामध्ये की नाही आपण किसलेला बटाटा घालणार आहोत। 1-2 मिनिटासाठी आपल्याला गरम पाण्यामध्ये की नाही हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे। खूप जास्त शिजवायचा नाही आहे, फक्त 2 मिनिटं। 1 ते 2 मिनिटच पाण्यामध्ये आपल्याला साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे, खूप जास्त शिजवायचं नाही आहे। न शिजवता जर तुम्ही बटाटा घातला ना, बटाटा लगेच काळा पडतो, त्यामुळे बटाटा शिजवूनच घ्यायचा आहे। अर्धा कच्चा शिजला तरी चालेल। तर इथे बघा 1 ते 2 मिनिटं मी बटाटा शिजवून घेतलेला आहे। आता की नाही लगेच हा बटाटा मी पुरणाच्या गाळणीवरती काढून घेणार आहे। बटाट्यातलं सगळं पाणी की नाही आपल्याला निथळून काढायचं आहे। बटाट्याचा की नाही अख्खाच कीस ठेवायचा आहे असाच। ज्यावेळेस आपण हे साबुदाण्याचे पॉपकॉर्न तळून घेतो की नाही, त्यावेळेस बटाट्याचा कीस अख्खा असला की नाही, तळल्यानंतर त्या पॉपकॉर्नमध्ये खूप छान लागतो। आता जे उकडलेले बटाटे आहेत ना, ते मी किसून घेतलेले आहेत। एकदम बारीक मॅश करून घ्यायचे आहेत आणि जे किसलेले बटाटे होते की नाही आपण, तेही आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि छान असं आपल्याला एकजीव करायचं आहे। साबुदाणा खूप जास्त मॅश करायचा नाही आहे, अलगद हाताने आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। अख्खाच साबुदाणा ठेवायचा आहे, जेणेकरून तळल्यानंतर आपला साबुदाणा छान फुलतो। आता हे छान मिक्स करून घेतले बघा। आता यामध्ये की नाही चवीनुसार मीठ घालणार आहे मी। चव बघून मीठ घाला कमी जास्त। यामध्ये की नाही आता हिरवी मिरची बारीक करून घातलेली आहे। तुम्हाला जर हिरवी मिरची घालायची नसेल तर तुम्ही लाल मिर्च पावडरही घालू शकता, प्लेनवाली। आता याला छान मिक्स करून घेऊयात। जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर यामध्ये थोडेसे जिरे घातले तरीही चालतील। हे की नाही आता छान मिक्स करून घेतलेलं आहे बघा। खूप जास्त साबुदाणा बारीक करायचा नाही, आपल्याला अख्खाच साबुदाणा ठेवायचा आहे। तर आता हे छान असं माझं हे पीठ मळून तयार झालेलं आहे। आता की नाही हे सांडगे बनवून घेऊयात। इथं प्लास्टिकचा कागद स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी, कोरडा करून पुसून घेतलेला आहे। आणि की नाही बघा, अशा पद्धतीने जसे आपण वडे बनवतो की नाही, सांडगे बनवतो की नाही, तसेच आपल्याला की नाही ह्याचे की नाही उपवासाचे सांडगे बनवायचे आहेत। थोडेसे मोठे बनवले तरी चालतील। हे उपवासाचे सांडगे बनवताना की नाही शक्यतो कडकडीत उन्हामध्ये बनवा, जेणेकरून पटकन सुकल्या जातील। नाहीतर मग जर ऊन नसेल आणि तुम्ही जर बनवले ना, तर नाही सुकले की याचा थोडासा वास येतो बटाटा घातल्यामुळे। त्यामुळे ज्यावेळेस कडकडीत ऊन पडलेलं असेल ना, त्यावेळेसच हे सांडगे बनवा।
बऱ्याचदा काय होतं, हाताने वडे आपण ज्यावेळेस बनवतो ना सांडगे, त्यावेळेस वेळ जातो. तर इथे बघा मी दुधाची पिशवी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी. आणि बघा अशा पद्धतीने मी दाखवलेल्या पद्धतीने काही एका कोपऱ्यात छोटीशी कट मारून घ्यायची आहे आणि पिशवीमध्ये पीठ भरून घ्यायचं आहे आपल्याला. आणि अशा पद्धतीने सांडगे बनवून घ्यायचे. लगेच सांडगे बनवल्या जातात, अगदी पटकन होतात, बिलकुल वेळ लागत नाही आणि हातही दुखत नाही. तर हे की नाही मी सांडगे सगळे उपवासाचे बनवून घेतलेले आहेत. एवढे मस्त लागतात ना खायला, खूप छान लागतात. जर तुम्ही एकदा बनवले ना, पुन्हा बनवाल याची गॅरंटी मी तुम्हाला देते. हे उपवासाचे सांडगे आपले बनवून तयार झालेले आहेत. 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये ह्याला की नाही मी सुकवून घेणार आहे. चांगलं कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्या. इथे बघू शकता हे आपले उपवासाचे सांडगे सुकून तयार झालेले आहेत. मी आता तुम्हाला तळूनही दाखवते मी. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बघू शकता तुम्ही कढईमध्ये टाकल्या लगेच आपले हे सांडगे किती छान फुललेले आहेत. एकदम कुरकुरीत असे आपले उपवासाचे पॉपकॉर्न तयार झालेले आहेत. एकदा नक्की बनवून बघा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.